आपला हा डो तयार झालेला आहे. ओके, आता काय करायचं मला सांगा. आता याची पोळी लाटून घ्यायची. रसिका, तुला काय काय बनवता येतं? मला सगळं बनवता येतं, फक्त पोळी सोडून. का ती गोल होत नाही? साधारण कुठले आकार होतात पण अंदाजे? का न ओळख नाही की ओळख नाही इतके. जगात असा कोणताच देश नसेल जो मी सोडला नाही. पण बाकी मग व्यवस्थित सगळे हो, बाकी कम्प्लीट. चायनीज, म्हणजे चायनीज येतं, इटालियन, पास्ता वगैरे सगळं. स्वयंपाक सगळा येतो की हो, स्वयंपाक सगळा. सगळं व्हेरी गुड. म्हणजे घरात ती खूप मदत करते. न फिरता गोल झाली आहे. आता तुझं ही आता एक्झाम कधी आहे तुझी? आता मग त्यानंतरचं काय डोक्यात तुझ्या प्लॅनिंग? आता प्लॅनिंग वेगवेगळ्या एंट्रन्स टेस्ट द्यायच्या आता पुढच्या ज्या आहे फर्दर स्टडीजसाठी, MBA MTech साठी वगैरे. बरं, हल्ली MBA पण खूप झालेत बरं का. हो. हां, ते तू जे काय सिलेक्ट करशील ते जरा विचारपूर्वक सिलेक्ट करायला पाहिजे तुला. MTech केलं तर चांगल्या कॉलेजमधनं, एखाद्या म्हणजे रिनो कॉलेजमधनं जर केलं तर फायदा होईल त्याच्यासाठी. मग त्यामुळे पुढे MTech करायचा विचार. येस. हे आपण अच्छा उभं आडवं दोन्ही करून घ्यायचे ना. म्हणजे पार्ट्स होतात ना त्याचे. आणि कसेही चालतील बरं का, नाही तर फुटफुट्टी घेऊन बसाल तुम्ही 2 इंच बाय 2 इंच. इतकं काही नाही आहे. राप 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 उडवता आलं पाहिजे. पुरणपोळी येते का रसिका तुला करता? नाही. हे पोळ्यांचा कुठलाही तुला पदार्थ करता नाही. पोळी कुठली? तिला आता मी पुरण शिकवलं. हा ना. पण पोळीत नाही घालून बघितलं. नुसतं पुरणाची आमटी वगैरे केली अशी. हो, कटाची आमटी. पण लग्नाच्या आधी तुला सगळं ते यायला पाहिजे. ट्राय करू आता, बघू. वेळ आहे अजून. फास्टर आहे हे. आपल्याला कशाबरोबर खाता येईल? सॉस बरोबर एकदम छान लागते. आणि चाट मसाला वगैरे वरतून भरभुरला नुसतं खाल्लं तरी छान लागेल. आणि मेन म्हणजे याच्यात पालक असतो त्यामुळे आयर्न पण. माझं भाऊ पालक खात नाही ना. कोण भाऊ? तू खातेच वाटतं. तुला सगळ्या भाज्या आवडतात? खरं सांगा, तुला सगळ्या भाज्या आवडतात? हो, ती तुमचे तिखटवाले तुमच्या पार्टीमध्ये येऊन तुम्ही कौतुक करू नका. नाही, तिला आवडतात म्हणजे ते दोडके वगैरे ते नाही प्रकार आवडत. घोसाळ. असं कसं नाव असेल घोसाळ? घोसाळ नावाची भाजी आहे माहिती आहे ना. घोसाळ असं कसं? घोसाळ नाही खात, दुधी भोपळा नाही खात कोणी. दुधी भोपळा खायलाच पाहिजे. ओके, आता हे होत आलंय ना. हे झाल्यानंतर उतरवायचं आणि खायला सुरू करायचं. कुरुम कुरुम करून करून लिहून घ्या पटापट. साहित्य आणि कृती. पालक चिप्स करण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, चीज, पालकाची प्युरी, जिरं, बेकिंग पावडर, ओवा, लसूण, आलं, मिरची पेस्ट, चाट मसाला, तिखट आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यात चीज, आलं, लसूण, मिरची पेस्ट, ओवा, बेकिंग पावडर, जिरं, मीठ आणि पालकाची प्युरी घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावं. एकत्रित केलेलं मिश्रण पिठासारखं मळून घ्यावं. या मळलेल्या पिठाची लाटी बनवून त्याची पोळी लाटून फिरकीने त्याचे काप करून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून तयार काप तळून घ्यावेत आणि पालक चिप्स सर्व्ह करावेत. आता काय करायचंय? आता आपल्याला हे स्टफ करण्यासाठी जे सारण लागणार आहे ते बनवायचं आहे. बरं, काय लागेल तुम्हाला? बाउल हवा आहे मिक्स करायला. पण आता याच्यात हे केळ टाकूयात. बरं, याचा आता साल काढून घ्यायचा, शिजवताना जरी ठेवलं असलं तरी. बरं. कारण याचं साल पण खूप उपयुक्त असतं. तर आपण ते शिजवताना जेवढा त्याच्यात अर्क उतरेल तेवढं पुरेसं आहे. आणि फायबर्स असतात सालामध्ये खूप केळीच्या, बरोबर. तर ते उपयोगी असतात. आता ह्याची आपल्याला गरज नाही. ठीक, पुढे. आता आपण याच्यात सगळे मसाले घालूयात. ठीक आहे, काय काय लागणार? पहिल्यांदा मॅश करून घेऊ थोडंसं आणि मग मसाले टाकूयात. बरं. आपण आता याच्यामध्ये मीठ घालूयात. मिठापासून सुरुवात करूयात. बरं, किती लागणार आहे? अजून थोडं पुढे मिरची घालूयात. थोडी घालूयात मिरची. ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. पण अगदी थोडी घालता येईल. पुरे. हळद बघा. हां, बस. तिखट थोडंसं. ओके. ही धने पावडर आहे. बरं. जिरे पावडर. थोडासा गरम मसाला आहे. गरम मसाला. हां, आपण टाकूयात थोडंसं. आलं टाकूयात. बरं. आमचूर पावडर. बरं. थोडीशी साखर घालायची आणि कोथिंबीर घालायची फ्रेशनेससाठी. बरं. कोथिंबीर जास्त घातला तरी चालतं. बरोबर. म्हणजे रंग आणि ते दिसायला आणि फ्रेश वास पण येतो त्याचा छान.
बरं, आपण एरवी जसं इतर कुठल्याही म्हणजे बऱ्याचशा पराठ्यांमध्ये हो. किसलेली कोबी घालतो किंवा किसलेला गाजर हो, घालतो, बरोबर. तसं ह्याच्यात आपण हे ऍड करू शकतो का? घालू शकतो अगदी, म्हणजे ते आणखीन हेल्दी होईल. तुम्हाला आवडत असेल तर. हां, फक्त आपल्याला कच्च्या केळ्याचं करायचं तर असं करू. असं करतात, ठीक. बरोबर पुढे? आहे. आणि थोडंसं ते किसलेला गाजर वगैरे घातला की तो रंगालाही छान दिसू शकतो, बरोबर. म्हणजे चांगलीच कधी पण चांगला येते. कळलं का तुम्हाला? तुम्हाला जर अशा पद्धतीने करायचं असेल तुम्ही करू शकता, किसलेलं गाजर वगैरे घालून. अजून एक प्रश्न विचारायचा आहे हो. की आता आपण हे जसं कच्चं केळ शिजून घेतलं आणि हे वापरलं, आता केळासारखाच एक पदार्थ म्हणजे रताळ पण आहे हो. किंवा अजून काही आपण जर वेगळे पदार्थ जे उपवासाला खातो हो. ते जर आपण घेतलं तर त्याचे आपण शिजून पराठा करू खूप शकतो. छान करू शकतो. रताळाचा इनफॅक्ट गोड पराठा पण करू शकतो. रताळामध्ये साखर किंवा गूळ घालून त्याचे पण पराठे खूप सुंदर होतात. मिश्रण याच पद्धतीने मिश्रण याच पद्धतीने करायचं. गोड पण करता येतं आणि तिखट पण करता येतं. करतात. आणि फॅन्टास्टिक. रताळी वगैरे तर मुलं खातच नाही, तर ते या पद्धतीने अगदी छान खाऊ घालू देत पराठ्याच्या माध्यमातून. हो. आता आपलं सारण तयार झालंय. सारण आता तयार आपण पराठा लाटायची तयारी करूया. तयारी ठीक आहे. करूया. हो, त्याच्यासाठी तुम्हाला हा आपल्याला पोळपाट पोळपाट लागेल. सारण जर आपण बाजूला ठेवू, हो. काय लागणार आहे पुढे आता? लाटणं थोडंसं आपण साधारण पुरी करतो तेवढा एक गोळा घ्यायचा. बरं, मला हे लागेल मैदा. मैदा घ्या. थोडंसं लाटून घेऊयात, म्हणजे मग आता ते स्टफिंग करायचं. सारण हो, सारण फार जास्ती लाटायचं नाही का त्याला? नाही, अगदी जस्ट, पण सारण जास्त टाकूयात, नाही तर मग चव लागायची नाही त्याच्यामुळे. अजून थोडं टाकलं तरी चालेल. बघा. हां पुरे हां, हे फक्त बंद होईल एवढीच पोळी लाटली तरी चालते, म्हणजे चालेल. पुरीच्या आकाराची. बरोबर. हलक्या हाताने हा पराठा लाटून घेऊयात आपण, बरोबर. कारण हे थोडंसं म्हणजे आतमध्ये स्टफिंग जास्त असल्यामुळे ते बाहेर येऊ शकतं. बाहेर येऊ शकतं, म्हणून अगदी त्याच्यामुळे तुम्हाला हलक्या हां, हाताने ते लाटायला लागेल. लाटायला लागणार. टाकूयात आपण आता. वा, कशासोबत खायला छान लागेल बरं हा पराठा? हा, याच्यावर चाट मसाला वगैरे घालायचा, बटर घालायचं, आणि मग सॉस तर मुलांना आवडतातच. कुठल्याही सॉस बरोबर, दह्याबरोबर छान लागू शकतं. बटर आहे किंवा आपण घरच्या घरी समजा गार्लिक डीप केलं ते आहे. मेयोनीज असतं किंवा आपलं घरचं साईचं दही साईचं आहे, दही, ते तर उत्तम. कशासोबत खाऊ शकतो आपण. अगदी अगदी. वा वा, क्या बात आहे. आता काय? आता हा या बाजूने होत आला जरा, हम्म. आपण याला असं हो हो, हे करूयात आणि याच्यात तूप घालायचं. आता भरपूर अजून तूप काय पाहिजे खाऊच्या डब्यामध्ये? एवढा छान हेल्दी जर आपल्या आईने पराठा करून दिला, कच्च्या केळ्याचा पराठा, तर खाऊचा डबा कसा सर्व गुण संपन्न होईल, हो की नाही? हो, हो अगदी. तुम्हाला आवडतो ना हा पराठा? मला खूप आवडतो. क्या बात आहे. दोन्ही बाजूने छान तुपावरती पराठा आपण भाजून घेतोय. पटकन तुम्ही लिहून घ्या कच्च्या केळीच्या पराठ्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. कच्च्या केळ्याचे पराठे करण्यासाठी लागणारे साहित्य: कच्ची केळी, कणिक, कोथिंबीर, मैदा, धनेपूड, गरम मसाला, आमसूर पावडर, तिखट, जिरेपूड, आलं, साखर, हळद, कापलेली मिरची, चाट मसाला आणि मीठ. कृती: प्रथम कुकरमध्ये पाण्याने भरलेलं पातेलं ठेवून त्यामध्ये कच्ची केळी आणि तेल घालून कुकरच्या 7 शिट्ट्या करून घ्याव्यात. एका बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप मैदा, मीठ, हळद, तेल आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. सारण तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये शिजवलेल्या केळ्याचं साल काढून ते कुस्करून घ्यावं. नंतर त्यामध्ये मीठ, हिरवी मिरची, हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, थोडंसं आलं, आमसूर पावडर, साखर आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र करून त्याचं सारण तयार करून घ्यावं. मळलेल्या पिठाचा गोळा करून त्याची छोटी पोळी लाटून त्यामध्ये केळ्याचं सारण भरून पोळीच्या कडा बंद करून त्याचा पराठा लाटून घ्यावा. फ्राय पॅन गरम करून त्यावर पराठा घालून एका बाजूने भाजल्यावर त्यावर तूप घालून दोन्ही बाजूने भाजून घ्यावा आणि कच्च्या केळ्याचा पराठा सर्व्ह करावा. पहिला पदार्थ करायचा आहे, त्याचं नाव काय? मिक्स डाळीचे दिरडे. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा. त्याचे नाव आहे फ्रूट सँडविच. आता आपल्याला तिसरा पदार्थ पाहायचा आहे. ब्रेडची भेळ.